श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, डोळे उघडून कान देऊन हा व्हिडिओ आणि ही भविष्यवाणी शेवटपर्यंत ऐका, कारण ब्रह्मांडात आज जी अत्यंत भयानक आणि खळबळजनक घटना घडत आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि अंगावर काटा उभा राहील. गेल्या 70 वर्षात कधीही पाहिली नाही अशी ग्रहाची उलथापालट आज तुमच्या राशीवर होत आहे. आज रात्री ठीक 12:24 तुमच्या आयुष्याचा असा एक भयानक आणि गुप्त सत्य समोर येणार आहे, जे आजपर्यंत तुमच्यापासून अत्यंत चलाखीने लपवून ठेवता गेलं होतं. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे विरोधी, तुमचे शत्रू आणि ज्या लोकांनी तुम्हाला आजवर किडा-मुंगी समजून पायाखाली तुडवलं, ते आता तुमच्या नावाच्या एका उच्चाराने थरथर कापणार आहे. तुमचे आयुष्य एका झटक्यात बदलणारा हा महाराजयोग आणि गुप्त खजिना तुमच्या दारावर येऊन ठेपला आहे. पण त्याआधी शेवटच्या आठवड्यातील ही महाअग्निपरीक्षा पार पाडावीच लागेल. व्हिडिओ स्किप केला तर राजावरून रंक होण्याची वेळ येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तातडीने जय मा दुर्गा लिहून आपली हजेरी लावा. तर मेष राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात आज एक अशी अकल्पनीय आणि थक्क करणारी खळबळ माजली आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या तब्बल 70 वर्षात कधीही घडले नाही असे अत्यंत दुर्लभ आणि शक्तिशाली ग्रहाचे संक्रमण आज तुमच्या राशीवर थेट प्रभाव टाकत आहे. ही ग्रह नक्षत्राची चाल केवळ संथ गतीने चालणारी नाही, तर ती एका महातुफानासारखी आहे, जी तुमचे आयुष्य एका सेकंदात उलथापालथ करून टाकणार आहे. तुमच्या या सुप्त पराक्रमाला जागृत करण्यासाठी आकाश मंडळातील सर्व शक्ती एकत्र आल्या आहेत, ज्यामुळे तुमची आंतरिक ऊर्जा आता परमोच्च पातळीवर पोहोचणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील ग्रहाची ही अभूतपूर्व अदलाबदल थेट तुमच्या शत्रूच्या आणि विरोधकाच्या छातीत धडकी भरवणारी आहे. ज्या लोकांनी आजवर तुम्हाला अत्यंत कमकुवत समजले, त्यांच्या पाठीमागे भयंकर कट रचले आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर अडकवण्याचा निष्फळ प्रयत्न केला, ते आता स्वतःहून हातात हात घालून तुमच्या समोर थरथर कापताना दिसतील. नियतीचा हा खेळ आता पूर्णपणे पावलावर अडकण्याचा निष्फळ प्रयत्न केला, ते आता स्वतःहून हातात हात घालून तुमच्या समोर थरथर कापताना दिसतील. नियतीचा हा खेळ आता पूर्णपणे पालटला असून आजपर्यंत जे लोक तुमच्या यशाच्या आड येत होते, त्यांना स्वतःच्याच खंदकात तोंड लपवण्याची वेळ येणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, आज रात्री ठीक 12:24 घडणारी ही अत्यंत खगोलीय आणि गूढ घटना तुमच्या आयुष्याचे सर्वात मोठे सत्य जगासमोर उघडे करणार आहे. तुमच्या अंगावर आणि मनावर काटा आणणारा हा बदल तुमच्या भविष्याची एक नवी आणि मजबूत पायाभरणी करेल. आता काळ पूर्णपणे बदलला आहे आणि या नक्षत्राच्या प्रचंड उलथापालथीमुळे तुमचा दबदबा केवळ कार्यक्षेत्रातच नाही, तर संपूर्ण समाजात एका राजासारखा गाजणारा आहे. मेष राशीच्या जातकांनो, आयुष्याची अदलाबदल नेमकी कशी असते आणि नशीब कशी पालटी मारते, याचा प्रत्यय तुम्हाला या शेवटच्या आठवड्यात अतिशय जवळून अनुभवायला मिळणार आहे. तुमच्याच घराच्या 4 भिंतीमध्ये किंवा जवळच्या वर्तुळात वावरणारे काही अत्यंत जवळचे लोक, जे वरवर मित्राचा आव आणत होते, पण प्रत्यक्षात शत्रू बनून तुमची जळे कापण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा पर्दाफाश होण्याची हीच ती अचूक वेळ आली आहे. त्यांच्या या सर्व गुप्त हालचाली आणि षड्यंत्र आता स्वतः त्यांच्या अंगलट येणार आहे. त्यांचे सत्य चेहऱ्यावरील मुखवटे एका झटक्यात गळून पडतील. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या पाठीमागे विष घालवणारे आणि तुमच्या प्रगती जवळून जळजळणारे हे सगळे सोयरे आता स्वतः अत्यंत वाईट संकटात अडकणार आहेत. आज संध्याकाळी सूरज ढळताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक अत्यंत अजीब, भारी आणि रहस्यमयी ऊर्जा जाणवू लागेल. हा काळ अतिशय सावध राहण्याचा आहे, कारण कोणीतरी मानसिक किंवा गुप्त रूपाने तुम्हाला हरवण्याचा अखेर डाव टाकत आहे, ज्याला उधळून लावण्याची ताकद फक्त तुमच्या सतर्कतेमध्ये आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, परंतु घाबरण्याचे किंवा डगमगण्याचे कोणतेही कारण नाही.
कारण आदलाबदलाचा हा भयंकर खेळ आता पूर्णपणे तुमच्या बाजूने चुकला आहे. ज्यांनी तुमच्या पाठीत विश्वासाचा खंजीर खुपसला होता, ते स्वतः तुमच्या दारात येऊन माफी मागण्यासाठी आणि गुडघे टेकण्यासाठी तडफडणार आहेत. तुमची गोपनीयता, तुमची खंबीर बुद्धी आणि तुमचे मौन हेच या काळात तुमचे सर्वात मोठे आणि अजिंक्य शस्त्र ठरणार आहे, जे समोरच्याचा अहंकार धुळीस मिळवून देईल. तर मेष राशीच्या जातकांनो, पैशाची तीव्र चणचण, अपूर्ण राहिलेली कामे आणि डोक्यावर झालेला कर्जाचा भयंकर डोंगर आता कायमचा संपुष्टात येण्याची सुवर्ण वेळ येऊन ठेपली आहे. तुमच्या कुंडलीतील धनभाव थेट थेट कुबेराच्या खजिन्याशी जोडला गेला असून पैशाचा ओघ आता बदलणार आहे. पाणी वाहून गेल्यासारखा तो पैसा आजवर विनाकारण निघून जात होता, त्याला आता कुलूप लागणार आहे आणि आयुष्यात प्रथमच धनवृद्धीचे आणि संपत्तीचे नवे मार्ग अचानक विनापरवाना उघडणार आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर आजवर जी नकारात्मक ऊर्जा आणि दुष्ट शक्ती अडकून राहिली होती, ती आता छिन्न विछिन्न होणार आहे. अचानक अशा ठिकाणाहून मोठा आर्थिक लाभ किंवा अनपेक्षित धनप्राप्ती होईल, जिची तुम्ही कधी दूर दूरपर्यंत किंवा स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. हा थेट तुमच्या पूर्वजाच्या आशीर्वादाचा आणि कुलदेवताच्या कृपेचा एक मोठा चमत्कार असेल, जो तुमच्या पिढ्यानपिढ्याची गरिबी धुवून टाकण्यास सक्षम आहे. मेष राशीच्या जातकांनो, पण या अथांग आर्थिक खजिन्याचे कुलूप उघडताना एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक काळजी घेणे गरजेचं आहे. कुठल्याही अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तीकडून कोणतीही पांढरी वस्तू किंवा खाद्यपदार्थ घेऊ नका आणि तुमच्या संपत्तीची कोणतीही गुप्त योजना चुकूनही बाहेर उघडी करू नका. तुमचा हात, संयम, धोरणीपणा आणि गोपनीयता तुम्हाला येत्या काळात समाजातील अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती बनवणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला एका अत्यंत कठीण, खडतर आणि रहस्यमयी अग्निपरीक्षेतून वाट काढत जावे लागेल. मागील काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्या आयुष्यात जो प्रचंड एकाकीपणा, नैराश्य, मानसिक तणाव आणि संघर्ष चालला होता, तो आता त्याच्या अतिशय अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या शेवटचा आठवडा तुमच्यासाठी जुन्या वेदनांना, दुःखांना आणि अपमानाला कायमचा निरोप देण्याचा आणि नव्या विजयाची पायाभरणी करण्याचा काळ आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला अचानक मनस्ताप देणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या किंवा काहीशा धक्कादायक बातम्या मिळू शकतात, ज्या पहिल्यांदा पाहता अतिशय भीतीदायक वाटतील, परंतु त्या प्रत्येक संकटाच्या, आव्हानाच्या आणि भीतीदायक घटनेमागे तुमच्या 7 पुश्त्याची गरिबी आणि दुःख मिटवण्याचे सर्वात मोठे गुप्त रहस्य दडलेलं आहे. हा काळ तुमच्या खऱ्या धैर्याची, आत्मविश्वासाची आणि मानसिक खंबीरतेची एक अत्यंत कठोर परीक्षा घेत आहे, ज्यामुळे तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात. तर मेष राशीच्या जातकांनो, या शेवटच्या आठवड्यात तुमचा स्वतःवरील दृढ विश्वास आणि तुमची आंतरिक शक्तीच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच सिद्ध होईल. कुठल्याही बाह्य नकारात्मक शक्तीला किंवा पसरलेल्या अफवांना तुमच्या मनावर ताबा मिळू देऊ नका. हा काळ म्हणजे एका जुन्या वाईट युगाचा कायमचा अंत आणि तुमच्या आयुष्यातील एका नव्या तेजोमय सुवर्ण काळाची अत्यंत दिमागदार सुरुवात आहे, जिथे फक्त आणि फक्त तुमचाच विजय होणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या वाटेला आलेला हा महाराजयोग तुमच्या संपूर्ण वंशाचे आणि कुटुंबाचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल करणारा ठरणार आहे. आता तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द, दिलेला आदेश आणि केलेला आशीर्वाद एखाद्या दगडावरची रेघ बनून तंतोतंत खरे ठरेल. समाज, कुटुंब आणि कार्यक्षेत्रात तुमचं नाव असं काही जबरदस्त डंका वाजवेल की मोठे मोठे रईस, उद्योजक आणि अधिकारी वर्गही तुमच्या समोर नतमस्तक होऊन उभे राहतील. तर मेष राशीच्या जातकांनो, प्रेमाच्या आणि वैयक्तिक नात्याच्या बाबतीतही एक अत्यंत चमत्कारिक, भावुक आणि अंगावर काटा आणणारे वळण तुमच्या आयुष्यात येणार आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला एकेकाळी अत्यंत बेसहारा सोडले होते, तुमच्या भावनाची किंमत केली नव्हती आणि तुम्हाला दूर केलं होतं,
ती व्यक्ती आज स्वतःहून पश्चातापाची तीव्र आग अनुभवत तुमच्या पायाशी परत येण्यासाठी असुसलेली असेल. तिच्या डोळ्यातून वाहणारे पश्चातापाचे अश्रू हे सिद्ध करतील की ब्रह्मांड न्याय किती अचूक असतो. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ आता पूर्णपणे आणि केवळ तुमचा आहे. जिथे तुम्हाला राजा बनण्यापासून किंवा सर्वोच्च सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. ब्रह्मांडातच रचलेल्या या महा महा भविष्यवाणीनुसार तुमचे सर्व अपूर्ण राहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. स्वतःवर, आपल्या कर्मावर आणि आपल्या आराध्य देवी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण विजयाची ही ऐतिहासिक गाथा आता फक्त आणि फक्त मेष राशीच्या नावावर लिहिली गेली आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात आज घडत असलेली ही महारहस्यमय उलथापालथ आणि तुमच्या नशिबाचा हा महाराजयोग चुकूनही मिस होऊ नये असे वाटत असेल, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, कारण तुमची एक छोटीशी कृती आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं जय महादुर्गा हे शब्द तुमच्या भोवती एक भक्तियुक्त सुरक्षा कवच तयार करेल, ज्यामुळे तुमचे शत्रू कायमचे नेस्त नाबूद होऊन तुमच्या यशाची दारे सताड उघडी करतील.